हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला खूपच युनिक एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. ते आहे अंड्यामध्ये सुजी म्हणजे रवा. हो मित्रांनो, अंड्यामध्ये रवा घालून तुम्ही खूपच यामी रेसिपी बनवून तयार करू शकता. कोणालाही चारलं तर ते परत एकदा नक्की मागणार. चला मग झटपट पाहून घेऊया कसं बनवायचे आहेत. मी एक भगोना घेते. मी आता 2 अंडे तुम्हाला दाखवले, पण मी 4 अंडे वापरणार आहे. तुम्ही 2 अंड्याच्या पण करू शकता, 4 अंड्याच्या पण करू शकता. जेवढे अंड्याच्या तुम्हाला करायचे असेल तेवढे तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही. फक्त त्यानुसार बाकीच्या साहित्याचं प्रमाण थोडंसं चेंज करायचं आहे. 4 अंडे फोडून मी टाकून घेते भगोनामध्ये आणि यासोबत आपल्याला घालायचं आहे साखर. बघा 4 अंड्यासाठी मी इथे करीब 1 कप साखर घालते. 1 कप थोडंसं जास्तच आहे. तुम्ही अर्धा ते पाऊण कप पर्यंत साखर वापरू शकता तुमची चवीनुसार. मी इथे थोडंसं जास्त घालते. आणि यासोबत 2 चिमूटभर मीठ म्हणजे साखरच्या चवीला थोडासा घट्ट करायला आणि चांगले सुगंधासाठी 1 टीस्पून हिरवी वेलचीचा पावडर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जायफळ पण घालू शकता. थोडासा जायफळ किसून घालू शकता. आता चांगले फेटून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर टाकायच्या आधीच थोडासा ग्राइंड करून घेऊ शकता, लवकर विरघळेल. आता बघा मित्रांनो, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. अजून साखर अख्खी नाहीये. आता आपण यामध्ये घालू सुजी म्हणजे रवा. मी 4 अंडे आणि 1 कप साखरसाठी इथे 1 कप रवा टाकते. चांगले मिक्स करून बघूया की केवढे झाले कन्सिस्टन्सी. त्यानंतर जर लागत असलं तर अजून आपण घालू शकतो. चांगले मिक्स करायचे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला केक बॅटर सारखीच कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे तेवढेच आपल्याला घट्टपणा पाहिजे. इथे बघा मला वाटतं एवढे ठीक आहे, बरोबर आहे, म्हणून अजून मी रवा घालत नाही. आता मी झाकून अशाच ठेवून देते 30 मिनिटासाठी. 30 मिनिट रेस्ट करायला ठेवायचे. रवा चांगले फुगली पाहिजे. इथे बघा 30 मिनिटानंतर म्हणजे अर्धा तास नंतर अशी आहे कन्सिस्टन्सी आणि मला वाटते की एवढी कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. पण तरी जर तुम्हाला थोडासा पण संशय आला तर तुम्ही 1 ते 1.5 चमचा मैदा घालून चांगलं मिक्स करून मग फ्राय करायला जा. पण मला वाटते ठीक आहे. मी एकदा टेस्ट करून घेते. जर लागत असले तर परत मी नंतर बॅटरला ठीक करेन. चला एकदा चांगले मिक्स करून घेतले. आता मी चलते फ्राय करायला. इथे मी तेल ठेवलंय. तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे आणि हीट पण मीडियमवरच ठेवायचं. मी थोडंसं चेक करते तेल मीडियम गरम आहे की नाही. पण तेल अजून चांगलं गरम नाहीये. अजून थोडंसं वेट करायचं आपल्याला. हीट मीडियमवर करते. आता मी गुलगुले म्हणतात ते गुलगुलेच बनवायचे आहेत आपल्याला. मग हाताने असा गुलगुले टाकून घ्यायचे. गुलगुले टाकल्यानंतर एक तुम्ही लक्ष द्या की बघा रवा बिखरतात म्हणजे रवा स्प्रेड होतात. असं झालं नाही पाहिजे, पण असा रवा बिखरतात म्हणजे आपलं बॅटर थोडंसं पातळ आहे. म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी जेवढी पाहिजे त्यापेक्षा पातळ आहे बॅटर. मग आता मी बॅटरला ठीक करू शकते. पण मी एक बॅच फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे की असं जर झाले तरीही आपले गुलगुले अगदी परफेक्ट बनून तयार होणार. म्हणजे गुलगुले खराब नाही होणार. थोडासा तेल खराब होणार आहे. तुम्ही बघू शकता असा थोडासा रवा बिखरलेला आहे. पण गुलगुले अजिबात खराब नाही होणार. गुलगुले अगदी परफेक्ट बनून तयार होणार आहे. बघा मी चांगले लाल कलर करून फ्राय करून घेतले आणि आता मी काढून घेते. तुम्ही बघू शकता की गुलगुल्याचा शेप अगदी परफेक्ट आहे आणि आतमध्ये पर्यंत खूपच चांगले फ्राय होऊन झालेला आहे आणि खायला पण खूपच मस्त झालेला आहे. अजिबात खराब झाला नाहीये. फक्त तेलच खराब झाले. आता चला बॅटरला कसं ठीक करायचं. मी येथे 1 चमचा मैदा घातले, अजून दुसरा चमचा म्हणजे 2 चमचा मैदा टाकून घेतले. आता चांगले मिक्स करायचे. जर तुम्हाला सुजी घालायचं असेल तर सुजी घालून अजून 10 ते 15 मिनिटासाठी वेट करायचं. म्हणजे रवा परत भिजून तयार व्हायला 10 ते 15 मिनिटं तरी लागणारच आहेत. पण आपल्याला लगेच फ्राय करायचे म्हणून मैदा घातले. मैदा नाहीतर तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता. 2 चमचा पीठ घाला, चांगले मिक्स करा आणि परत चला फ्राय करायला. आता मी तेल परत गरम केलेलं आहे. आता आपण चला गुलगुले टाकून घेऊया. आता बघा मित्रांनो, गुलगुले टाकल्यानंतर आता रवा अजिबात बिखरत नाही. तुम्ही बघू शकता अजिबात रवा पसरलेला नाहीये.
जसा शेपमध्ये तुम्ही टाकणार आहात तशाच गुलगुले फ्राय होऊन तयार होणार आहे. अजिबात तेल खराब नाही होणार. असा मी जेवढे येतात तेवढे मी गुलगुले टाकून घेते आणि त्यानंतर फ्राय करून घेते. खालचा साईड थोडासा फ्राय झालेला आहे. आता मी पलटून घेते. पलटायला एक फोर्क यूज केलं तर चांगलं होईल, पण मी अशाच करते. अशाच पलटून मीडियम हीटवर चांगले रेड कलर होईपर्यंत फ्राय करायचं. हीट जास्त नाही करायचे, मीडियम हीटच करायचं आहे. मीडियम हीटला ठेवून चांगले बघा रेड कलर करून फ्राय करून घेतले. आता मी काढून घेते. अजून एक बॅच आहे, तेवढे मी नंतर फ्राय करेल कॅमेराच्या मागे. आणि एवढे काढून मी तुम्हाला दाखवणार आहे की मैदा टाकून आणि मैदा न टाकता जे 2 गुलगुले बनवलेले आहे, ते दोन्हीच मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे की आतमध्ये अगदी सेमच आहे. म्हणजे की काही फरक नाहीये आणि खायला पण काहीच फरक नाहीये. इथे बघा, हा आहे पहिला बॅच, म्हणजे मैदा टाकला नव्हता तेच गुलगुला आहे आणि यामध्ये मैदा नाहीये. आणि हा आहे दुसरा बॅचचा, म्हणजे यामध्ये मैदा घातला होता. आता मी दोन्हीच तुम्हाला तोडून दाखवते. बघा, आतमध्ये अगदी सेम आहे आणि आतमध्ये पर्यंत खूपच चांगले फ्राय झालेला आहे. सुरुवातीपासून मीडियम हीटवर ठेवून फ्राय करायचे, मग कच्चा राहायचा काय प्रश्नच नाहीये. आता दुसरा बघा, यामध्ये मैदा नाहीये. हा पण तसाच आहे, अगदी परफेक्ट आहे आणि सेम आहे. दोन्ही सेम आहे, खायला पण सेम आहे, काही फरक कळतच नाही. खायला खूपच टेस्टी बनते मित्रांनो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांना चारा. सर्वांना खूपच आवडणार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली.